जीकेसी दुंद्रे आणि त्यांना फाईट करत असताना i11 चिंचवली या दोन टीम मध्ये ही लढत नाणेफेकीचा कौल लागला होता i11 चिंचवली टीमच्या पक्षामध्ये आणि तिथे मात्र प्रथम क्षेत्ररक्षणाला पसंती दिली आणि प्रथम फलंदाजी मात्र इथे करायची ती जीकेसी दुंद्रे टीमला। फर्स्ट बॉल गोलंदाज प्रथमेश, पहिलाच बॉल ऋतिक साठी, चेंडू हवेमध्ये करण स्वतः यष्टीरक्षक चेंडू खाली येतोय आणि ते मात्र झेल टिपला जाईल आणि पहिल्या चेंडूवरती लागलेला हा पहिला हादरा जीकेसी दुंद्रे टीमला। धन्यवाद कैलास। तर तमाम क्रिकेट रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम। आलेल्या सर्व ग्रामस्थांना विनंती करेन का आपण आसन ग्रहण करावं। वेलकम, सुस्वागतम। मॅच कडे वळतोय आणि ही इम्पॉर्टंट मॅच आहे। चला, पंचांच्या वारंवार सूचना यासाठी येतात का 9 मॅचेस कव्हर करायच्यात आणि हा तिसरा सामना सुरू आहे। किमान 1 तास एक मॅच साठी जातो आणि याकडे आयोजन कमिटी प्रामुख्याने लक्ष देते, तर तुमचं सर्वांचं सहकार्य असावं। लक्ष विद्या मॅच कडे। बॅटिंग टीम दुंद्रे संघाला आपण जरूर पाहतो। 5 षटक तुमच्याकडे, लख प्रकाश सुद्धा। आता उजेड आपण पाहिल्यानंतर क्लिअरली फलंदाजांना काही डिफिकल्टीज नाही। यस, चेंडू गेलाय, पाठलाग जरूर होईल, डीप कडे, डीप बॅकवर्ड पॉइंटला आणि हा येईल चौकार। तर मॅच कडे आपण वळतो। बॅटिंग टीम यस, अंपायर सिग्नल। तिसऱ्या पंचांची डिमांड होईल। आयोजक कमिटी गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतला आणि ऑन स्क्रीन आपण ते पाहणार आहोत। लक्ष विद्या मॅच कडे। बॅटिंग करत असताना विनायक, कुणाल दवणे आणि विनायक सच अ बेस्ट प्रॉडक्ट। दुंद्रेसाठी हे दोन्ही फलंदाज उपयुक्त राहिलेत, अनेक वेळा संघासाठी चांगल्या खेळी त्यांनी केल्यात। कुणाल दवणे, कुणाल बायकर मॅन सुद्धा, कुणालची अचिव्हमेंट जरूर पाहिली। सॉरी, विनायक आणि कुणाल जी घातक जोडी म्हटली जाते। ऋतिकला आपण जरूर पाहतो i11 WTC चिंचवले, मात्र गोलंदाजाच्या शैलीवर आक्षेप घेतलाय। ओ लॉफ करत असताना डीप कडे, नो चान्स, मिड विकेटच्या वरून येतो हा षटकार। लक्ष विद्या मॅच कडे। अंबिवली नाईट, अंबिवलीच्या नाईट स्पर्धेमध्ये आपण पाहिलं कुणालची अचिव्हमेंट होती। सच अ ब्रिलियंट प्लेअर आहे कुणाल, आक्रमकतेसाठी तो ओळखला जातो। धावफलक जलद गतीनं पुढे त्याला सरकवायचं। ओ वेगवान चेंडू खाली राहिला, अपील होते। पंचांचा इशारा येत नाही, तटस्थ आहेत। ओम साई रिअल इस्टेटचे प्रोप्रायटर आणि प्रसिद्ध उद्योजक आनंद माळी या सुद्धा या मॅचला एन्जॉय करतात। दुंद्रे संघाला त्यांनी चांगल्या खेळासाठी शुभेच्छा दिल्यात। आपण पाहतोय सर्व पाठीराखे राजेश सिनारे असतील, आमचे युवा समालोचक उद्योजक, यांच्याकडून सुद्धा दुंद्रे संघाला शुभेच्छा देत असताना गोलंदाज आपण पाहतोय प्रथमेश शेळके। नेक्स्ट बॉल, ओ गती होती, टॅप करतो चेंडूला, लॉंग ऑफ वरून प्रयत्न होईल, बॅकअप सुद्धा रेडी। WTC पुरस्कृत आज i11 चिंचवली हा संघ पाहते। चांगला संघ हा सुद्धा बांधलाय। युवा वर्ग या संघामध्ये यंग टॅलेंट आहेत। बऱ्याच वेळा अनेक नेरे दुंद्रे विभागामध्ये हा संघ छाप सोडतो। पॉवर प्लेचा खेळ संपला आणि धावफलकावरती टोटल 12 रन्स ऑन बोर्ड।
बघा विनरचा जो सामना आहे ना तो 4 षटकांचा असेल या सूचनेकडे लक्ष द्या आपण. जय शेठ चौधरी बघा नमन ट्रान्सपोर्टचे ओनर्स या मॅचला एन्जॉय करताना आमचे काही ग्रामस्थ सुद्धा मॅचला जॉईंट होतात आणि जे ग्रामस्थ असतील त्यांना मी विनंती करेन परेशभाई पाटील वावंजेचे दमदार व्यक्तिमत्व सामाजिक राजकीय क्षेत्रातील मालिकावीर बाईकचे पुरस्कर्ते आणि त्यांची एंट्री उद्या सुद्धा आपण पाहणार आहोत. नेहमीच धुंदराईच्या आयोजकांवर त्यांचं प्रचंड प्रेम असतं आणि एक दमदार व्यक्तिमत्व वावंज विभागामध्ये पाहिलं या संपूर्ण पंचकृषीमध्ये पाहिलं. दानशूर दाते या संपायर सिग्नल व्हाईट बॉल ग्रामस्थ मंडळ धुंदराईचं आम्ही पहिलं यशस्वी आयोजन पाहिलं आणि धुंद्रे गावानं मागील काही वर्षापासून जे स्वप्न पाहिलं होतं नाईट स्पर्धेचं ते स्वप्न पहिल्या वर्षी सत्यात उतरलं आणि हे दुसरं वर्ष. दिलगिरी हा चेंडू जय शेठ चौधरी 2-3 दिवस आमच्यावर नाराज होते मात्र दिलगिरी व्यक्त करतो. डे नाईट फॉर्मॅट थोडीशी तारांबळ असते. एकूण धावा दाफलकावरती टोटल 14. चला मॅच थोडी स्पीडअप करा. यानंतर जो विनरचा सामना असेल त्या दोन्ही संघांना यानंतर सूचना दिल्या जातील. ओव्हर नंबर 2. ओ लाईन पाहिली शॉर्ट सिलेक्शन डीप कव्हर कडे नो चान्स. लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हरच्या मधून हा फटका खेळलाय आणि हेच करावं लागेल. मैदानावर कुठलेही टार्गेट सुरक्षित नसतं. मागील 2 सामन्यामध्ये पाहिलं 8:23 झालेत आणि आता आपण पाहतोय रात्रीच्या या वातावरणामध्ये बॅटिंग करताना धुंद्रे संघ आक्रमक आहे. बॅटिंग करताना कुणाल दवने 3 चेंडूचा सामना केला वैयक्तिक 10 वर खेळतोय आणि हा डेंजरस बॅट्समन आहे. जास्त काळ उभा राहिला तर तो गोलंदाजांचा कर्दन काळ ओळखला जातो. बघा लाईन खाली ठेवली. हे तुमच्याकडे व्हॅरिएशन असेल ना प्रत्येक गोलंदाजाकडे जर 6 चेंडू वेगळे असतील तर तो समोर किती आक्रमक फलंदाज असू द्या त्यांना रोखण्याचं काम करतो. आणि असं सुद्धा म्हटलं जातं का काही गोलंदाज विकेट घेणारे असतात काही गोलंदाज धावा देणारे असतात तर काही गोलंदाज धावा रोखणारे असतात. मात्र हा फटाका जसा आला त्याला पाठवला लॉंग ऑनच्या वरून षटकार. नंबर 2 गोलंदाज पाहतो आपण प्रसन्ना शेळके. यंग टॅलेंटेड प्रसन्ना त्याला धीर दिला जातोय त्याची पाठीराखण केली जाते. जरी धावा गेल्या तरी कमबॅक करण्याची तयारी आजकालच्या यंग क्रिकेटमध्ये असते आणि यंग क्रिकेटमध्ये एक डेव्हलपमेंट होत चालले. पूर्वेश शेळके WTCच्या मॅनेजिंग डायरेक्टर या नवीन पदांवर त्यांना सुद्धा रुजू केले. लक्ष उद्या मॅच कडे षटकाराने धावफलक पुढे सरकले 24-24. गती कमी केली टप्पा मागे ठेवला लाईन भरकटली अंपायर सिग्नल बराच बाहेर गेला. धावफलक आपण जरूर पाहतो. एकूण धावा 25. WTC I11 चिंचवली फेब्रुवारी मध्ये WTC ची टीम महाराष्ट्राच्या बाहेरचा दौरा सुद्धा करणार आणि त्यासाठी वेगळ्या योजनेवर संपूर्ण टीम मेहनत घेते. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. धावा दाफलकावरती 25. नेक्स्ट बॉल सज्ज होईल गोलंदाज. ओ गुडलेन स्पॉट वरचा चेंडू एसटी रक्षक तिथे होते कोणती चुकी केली नाही आणि विकेट. बॅटिंग करत असताना आपण पाहिलं कुणाल दवने ही विकेट महत्वाची होती त्याला बाद केलं आणि आता क्रमांक 4 वर चाललाय नितीन माळी. एकूण धावा दाफलकावरती टोटल संघाची धावसंख्या 25. ग्रामस्थ मंडळ धुंद्राई थंडगार हवाचा आपण आस्वाद घेतो. इथे आल्यानंतर बऱ्याच युवकांना वाटत असेल का आपण लोणावळ्याला आलोय टायगर हिल वर आला आणि ती फिलिंग आपण जरूर पाहतो.
थंडगार हवा, हिवाळ्याचा ऋतू सुद्धा. ओव्हर नंबर 2. गती कमी केली, त्यावर हल्ला चढवला, स्क्वेअर लेगला, नो चान्स आणि मिळतील 4 धावा चौकार. खेळामध्ये असं म्हटलं जातं, शक्यता आणि गरज या शब्दांना महत्व नसतं. क्रिकेटमध्ये कधी काय होऊ शकतो, इथे थोडासा दबाव निर्माण केला. बॅटिंग करत असताना नितीन माळी जसा आला तशी त्यांनी सुरुवात केली. वेगवान चेंडू, अपील मध्ये उत्साह, पंच तटस्थ आहेत. मॅचला तुम्ही किती सिरियसली घेता हे खेळामध्ये खूप महत्वाचं असतं. 2 षटकं संपली, एकूण धाव फलकावर टोटल 29. पुढचा कॉल आम्ही करतोय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस विनर होणार आहे, तर यातून जो जिंकेल त्यांना खेळावं लागेल यंग स्टार चिखले विरुद्ध. बघा 3 ओव्हर्स नंतर ड्रिंक्स ब्रेक असेल. WTC लाईव्ह, सोशल मीडिया, ऑनलाईन प्रेक्षक वर्ग सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेतोय. सुंदर आपण या स्पर्धेचा आनंद घेत असताना सर्व आमच्या प्रेक्षक चाहता वर्ग. 2 षटकानंतर धाव फलक आपण पाहतोय 29. 9 मॅचेस आज कव्हर करणार आहोत. उद्याचा वेळापत्रक सुद्धा आम्ही जरूर मध्यरात्रीनंतर शेअर करू. उद्या सामने लवकर सुरू होतील. 4 षटकांचे सामने उद्या आपण पाहणार आहोत. त्यानंतर सुपर 12, त्यानंतर सुपर 6, मॅन ऑफ द सिरीज, आपण ही इलेक्ट्रिक बाईक असेल, पाहायचे कोणता तो खेळाडू असेल, पर्व दुसरं ग्रामस्थ मंडळ दुंद्राईचा कोण असेल मालिकावीर, याचं रहस्य कोड उद्या उलगडलं जाईल. ओव्हर नंबर 3 आणि गोलंदाज आलाय धीरज जांभळे. लॉंग रनअप आहे, समोर 2 हात करताना फलंदाज सज्ज होईल. विनायक दवणे, डेंजरस बॅट्समन विनायक सुद्धा आक्रमण करतो डीप कड्या, फिल्डर रेडी येते त्या. सर्व क्षेत्ररक्षक आपल्या पोझिशनवर अपार मेहनत करताना सन्माननीय बगाराम चौधरी साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. वेलकम सुस्वागतम. 3रं षटक, एकूण धावा फलकावरती टोटल 30. धीरज जांभळे, पुढचा चेंडू, आक्रमण चढवल्या ऑन साइडला, डीप कडे प्रयत्न करेल आमचा क्षेत्ररक्षक. ओ गुड कॅच, प्रयत्न कमालीचे मात्र दाखवून दिलं, सीमा रेषे लगत होता. अभिषेकचं कौतुक करूया, त्यांनी स्वतःहून सांगितलं का जरूर, मात्र शरीराचं संतुलन आहे. षटकार या दरम्यान नेरे धुंद्र विभागातील राजकीय क्षेत्रातील दमदार व्यक्तिमत्व, उमरोली ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच शांतारामजी पोपेटा साहेब आणि रोशनजी पोपेटा यांचं सहर्ष स्वागत. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल, धाव फलक पुढे सरकेल. एकूण धावा पाहूया आपण 37 ऑन बोर्ड. तर शांताराम चौधरी, शांताराम पोपेटा साहेब आहेत, मी विनंती करेन काही ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत. बगाराम चौधरी साहेब यांना विनंती करेन आपण यायचं स्टेजवर, आपलं सहर्ष स्वागत. लक्ष उद्या मॅच कडे. 3ऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर, धावसंख्या टोटल 37. टप्पा पडल्यानंतर उसळी घेणारा चेंडू, प्रचंड अपील होती, जोरदार अपील पाहिली. डॉट बॉल. आतापर्यंत धीरज जांभळेची गोलंदाजी, सिंगल, षटकार. अभिषेकने काय फिल्डिंग केली, त्याचे एफर्ट्स आपण तिथे पाहिले. आक्रमक क्षेत्ररक्षकासाठी ओळखला जातो तेवढा चप्पल आहे, चलाक आहे, हुशार आहे, ऑलराऊंडर सुद्धा ओळख या संघाची. किरण जांभळे या संघाचं नेतृत्व करतात. हाफ ट्रॅकर, डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक रेडी.
एकूण धावफलक पुढे सरकेल. तिसरं षटक प्रगतीपथावर 38 धावा. धीरज जांभळेला पाहतोय षटक क्रमांक 3, मॅच नंबर 3. अजूनही महत्वाच्या भरपूर मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. टप्पा पडल्यानंतर चेंडू खाली राहिला, लॉंग स्टॉप कडे आणि मिळतील या चेंडूवर 4 धावा. बॅट मधून हा चौकार. तर सन्माननीय शांतारामजी पोपेटा साहेब, सरपंच, उपसरपंच, युवा नेतृत्व आदरणीय रोशनजी पोपेटा या दोन्ही मान्यवरांचं येथे आगमन झालं. तर सीताराम चौधरी जे लाईव्हचे पुरस्कर्ते दानशूर दाते, तर त्यांचं सुद्धा इथे आगमन झालं. धामणीचे आमचे मान्यवर, त्यांचं सुद्धा आम्ही धोदानीचे दानशूर दात्यांची लिस्ट जर आपल्याकडे असेल तर पोहोचवा मॅच कडे. यस आउट, धोका, गरज नव्हती विकेट घेणं आणि फेकणं, गरज नसताना विनाकारणी विकेट. आता मॅच मध्ये पूर्वार्धामध्ये मजबूत पकड निर्माण करतो फिल्डिंग टीम. आत्ताच्या या टायमाला आपल्या 4 मॅचेस कंप्लीट व्हायला पाहिजे होत्या. मे बी 5वी मॅच सुरू व्हायला पाहिजे होती, मात्र तसं आज थोडासा वेळ गेला. क्रिकेट रसिक श्रोता वर्ग सुद्धा स्पर्धा पाहतोय. याच्या मागे मॅनेजमेंटचं काही नसतं. मॅनेजमेंट 3 वाजता आम्हाला त्यांनी फोन केला होता, ते सर्व रेडी होते, मात्र त्यानंतर काही कारणास्तव थोडा डिले झाला. दिलगिरी व्यक्त करेन, मात्र उद्या सुरळीतपणे वेळापत्रक असेल. उद्या आमचं टार्गेट 1 वाजता बक्षीस समारंभ करू. त्यासाठी सर्व आमचे लाईव्ह स्कोरर, समालोचक, डीजे, ऑफिशियल्स आणि आमचे आयोजक रेडी असतील. तर धुंद्रेचे आमचे सर्व पाहुणे अतुल पाटील असतील, प्रतुल पाटील, अमर चौधरी, शेखर चौधरी, अजय चौधरी, रोहित रघुनाथ चौधरी आणि रोहित उसाटकर यांचं वेलकम, सुस्वागतम. त्यांना विनंती करेन स्टेजवर ते सामन्याचा आनंद घेतात. बघा, गोलंदाज आलाय अभिषेक शेळके. कमी वयामध्ये हा गोलंदाज नेहमी या विभागामध्ये चर्चेमध्ये राहिला. यंग टॅलेंट या गावचे, मात्र अभिषेकवर जी जबाबदारी ते योगदान देत असताना जो 4थं षटक हाताळतोय I11 संघासाठी. धावफलक 43. वेगवान चेंडू, ड्राईव्ह होईल डीप लॉंग ऑफ कडे. बघा क्षेत्ररक्षण कशा पद्धतीनं बॅलन्स होतोय. चेंडू गेल्यानंतर तो बॅकअप, त्यानंतर पूर्वरत. एका बाजूला गोलंदाजीची डिटेल्स पाहिली. 12 धावा पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये 17, 14 आल्या. तिसऱ्या षटकामध्ये 4थं षटक अभिषेक शेळके हाताळतोय. सामना महत्वाचा आहे. सामना आपण पाहतोय दोन्ही संघाला जिंकणं महत्वाचं. यानंतर विनर, यातून जिंकणारा संघ खेळेल यंग स्टार चिखले संघाविरुद्ध. लक्ष विद्या मॅच कडे. 4थं षटक, एकूण धावा 44. बॅटिंग करते टीम GKC धुंद्रे. 44 रन्स. ओ स्लीप कडे मिस्टेक झाली, थ्रो झाला, थोडं तणाव, टेन्शन वाढलं. बघा, हे छोटे क्षण खूप महत्वाचे असतात आणि मैदानावर तुमची परिस्थिती, मैदानावर तुमचं वातावरण, या गोष्टी सुद्धा खेळामध्ये खूप मॅटर करतात. काही खेळाडू मॅचला एवढं सिरियसली घेतात का ते पूर्णपणे झोकून देतात. हे खूप महत्वाचं असतं. गेलेल्या सामने जिंकण्यामध्ये मजा काही वेगळी असते आणि चित्र मैदानावर
WTC लाईव्हच्या इन्व्हेस्टर आम्ही पाहतोय राहुल मस्त थंडगार हवेचा ते एक्सपिरियन्स घेताना. ओ लॉफ करतोय डीप स्क्वेअर लेग कडे चेंडू चाललाय. खेळाडू कक्षाला मानवंदना देत हा षटकार 6 धावा. तर दादा सरकारचे सॉन्ग होतं आणि दादा सरकार धुंद्रेच्या विश्वास दादा पाटील यांचे इथे आगमन झाले. सहर्ष स्वागत. उमेश दादा पाटील चिंचवली यांना विनंती करतो का आपण आयोजकांच्या वतीनं आम्ही आपल्याला विनंती करतो का आपण स्टेजवर यायचे. लक्ष विद्या मॅच कडे डीजेचा आम्ही धन्यवाद देऊया. चांगल्या गीतांची मैफिल सुद्धा आपण पाहतोय. वेगवान चेंडू प्रेक्षक वर्ग सुद्धा बघा. मैदान जरी मेन रोड पासून आतमध्ये आलं मात्र इथे आल्यानंतर जो आपण क्लायमेट पाहिला तर नक्कीच आमचा चाहता वर्ग खुश होतो. एकूण धावा दाखल होती टोटल 51 50चा टप्पा ओलांडला. बॅटिंग करते GKC धुंद्रे. मदन दादा चौधरी यांचं आगमन झालेत. वेलकम. ओ प्रहार करते लॉंग ऑनला झेल होणार का. ओ गुड कॅच. फिल्डर होते तिथे. प्रयत्न कमालीच्या. प्रसन्नाची झेल आवडली असेल त्याचं कौतुक होऊ द्या. गुड कॅच. दादा चौधरी यांचे इथे आगमन झालेत. वेलकम सुस्वागतम. आणि त्यांच्या समवेत मदनजी चौधरी साहेब ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये मी या सर्व मान्यवरांचं आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत करेन. परेशदादा असतील आमचे आधारस्तंभ. परेशदादा पाटील वावंजेचे दमदार व्यक्तिमत्व. या स्पर्धेसाठी त्यांचं मोलाचं सहकार्य. धावसंख्या आपण पाहतो टोटल 51. तर राहुल सिनारे यांच्याकडून प्राइज झाले. राहुल चौधरी आहेत आमचे पुरस्कर्ते. राहुल चौधरी यांच्याकडून हे प्राइज आहे. अधिक सिनारे याच्यासाठी हे प्राइज आले. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं प्राइज आहे. क्रमांक 6 वर आलाय अधिक सिनारे. त्याच्याकडून संघाला अपेक्षा आहे. आतापर्यंत 4 षटकांचा खेळ संपलाय. लास्ट ओव्हर आहे. चला जास्त वेळ प्लीज टीम मीटिंग नको. ड्रिंक्स ब्रेक जरूर घ्या. इमर्जन्सी पाणी हवा असेल तर जरूर घ्या. मात्र आता वेळ थोडासा वाचवा. तर याच दरम्यान आपण पाहतोय या नेरे धुंद्रे विभागातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील एक युवा दमदार नेतृत्व, क्रिकेटची प्रचंड हौस आणि विकासाची गंगा सातत्याने योगदान देणाऱ्या समाधान पाटील, सन्माननीय रोशनजी पोपेडाव यांचे इथे आगमन झाले. त्यांचं सहर्ष स्वागत. समाधान पाटील मॅच इम्पॉर्टंट आहे. दोन्ही संघांना विजय हवाय. प्रयत्न सूर्य. सन्माननीय मान्यवरांचं आगमन झाले. मी आयोजकांच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. ग्रामस्थ मंडळ धुंद्राईची ही अप्रतिम स्पर्धा. आकाश शेळके सर यांना आम्ही पाहतोय. समालोचक सुद्धा आहेत, टीचर्स आहेत, ऑलराऊंडर क्रिकेटर आहेत, उद्योजक सुद्धा आहेत आणि सर्व गुण संपन्न आहेत. ते सुद्धा या मॅचला एन्जॉय करताना ऑफिशियली 2 रात्रीमध्ये ते कनेक्ट होते. उद्या सुद्धा कनेक्ट, आज सुद्धा कनेक्टेड. या स्पर्धेसाठी त्यांचं सुद्धा योगदान आहे. WTC पुरस्कृत I11 चिंचवली विरुद्ध GKC धुंद्रे. मॅच ऑन आहे. एकूण धावा दाफलकावरती 52. लाईन पाहिली, फटका खेळलाय डीप कड्या, लॉंग लेग, फाईन लेगच्या मधून हा फटका. जरूर 4 धावाचा उकार.
तर वामनजी गावाच्या विभागातील तळोसा MIDCतील एक दमदार व्यक्तिमत्व परेश दादा पाटील मालिकावीर बाईकचे पुरस्कर्ते आणि 40+ परेश दादा खूप छान खेळतात. आम्ही जेव्हा जेव्हा 40+च्या स्पर्धा कव्हर करतो दादा क्रिकेटला खूप एन्जॉय करतात. आणि आज या गावावर असलेलं प्रेम, आयोजकांवर असलेलं प्रेम, मालिकावीराचे बाईकचे पुरस्कर्ते खूप सारे आमच्या आणखीन दानशूर दाते त्यांचे सुद्धा योगदान या स्पर्धेला. मॅचकडे वळतोय, धावफलक पुढे सरकेल. तर विश्वासदादा पाटील, दादा सरकार दुंद्रे, विश्वासदादा पाटील या आपण आपलं सुद्धा आयोजकांच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. एकूण धावा धावफलकावरती 57 समाधान पाटील 3 चेंडूमध्ये 6 धावा दिल्यात. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. ऑन साइडला ड्राईव्ह केला मिड विकेट कडे. हो, फिल्डर तिथे रेडी होते, धाव घेण्याची तयारी. तू येऊ का मी येऊ, आणि इथे बघा द्विधा मनस्थिती. धावफलक पुढे सरकेल. टोटल 59. सँडी पालकर आमच्या ऑफिशियल्स या स्पर्धेसाठी त्यांचं योगदान येतो. मात्र आज शनिवार आहे. शनिवार म्हटला तर उपवासाचा दिवस, बजरंगबली हनुमानाचा दिवस. खूप लक्ष विद्या मॅच कडे. ओ डॉट बॉल. सँडी पालकर उद्या आपल्या हातात आहे. मॅचेस किती ओव्हरच्या असतील? मागच्या वर्षी बघा, आठवते आम्हाला, अजून आपण 1:30ला फिनिश केला होता ना ऑल. उद्या सुद्धा करू. उद्या मनोहर पाटील 3 वाजता येणार आहेत SK. माझं टेन्शन कमी होईल कारण डेला आम्ही दुसरीकडून तिथून येतो. मनोहरने सांगितलं मी सलग 3 मॅचेस उद्या करणार आहे. लक्ष विद्या आकाश शेळके सर असतील. चला मॅच कडे वळतो. क्लीन बॉल. अगदी शेवट गोड पाहिजे होता आणि त्यानंतर गोलंदाजाने कमबॅक करत असताना GKC दुंद्रे बॅटिंग करत असताना पूर्वार्धामध्ये सामन्याची पार्श्वभूमी आपण पाहिली. एकूण धावा टोटल 59. 60 धावांचं टार्गेट आहे. तर दादा सरकार स्वर्गीय पंडितराज शेठ फडके यांची आठवण करून देताना हे गीत आहे. मान्यवरांच्या सन्मानासाठी आपण वळतोय. अतिथी मान्यवरांचं ग्रामस्थ मंडळ चषकामध्ये दुंद्राईच्या या चषकामध्ये आम्ही त्यांचं सहर्ष स्वागत करतो. वेलकम, सुस्वागतम. आणि आम्हा सर्वांचे आधारस्तंभ परेशभाई पाटील आमचे सन्माननीय ग्रामस्थ या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. बगाराम चौधरी साहेब यांच्याकडून या स्पर्धेला आर्थिक सहाय्य आम्हाला मिळाले. मी बगाराम चौधरी साहेब आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करायचे. बगाराम चौधरी साहेब आमच्या सन्मानाचा स्वीकार करा. तर भानगरचं युवा नेतृत्व, उमरोली ग्रामपंचायतीच्या दमदार युवा नेतृत्व आदरणीय रोशनजी पोपेटा साहेब या मॅचला एन्जॉय करताना मदनजी चौधरी साहेब यांच्याकडून या स्पर्धेला 1000चं आर्थिक सहाय्य. मी त्यांचं मनापासून धन्यवाद देईन. आयोजकांना विनंती करेन का मदनजी चौधरी साहेब यांचा सुद्धा आपण आदरतिथ्य सन्मान करायचं. ही सर्व मंडळी, ग्रामस्थ मंडळ, दुंद्राईवर असलेलं प्रचंड प्रेम आणि मदनजी चौधरी साहेब क्रिकेटवर ज्यांचं प्रचंड प्रेम आहे आणि आज वेळात वेळ काढून आलेत. उद्या सुद्धा या, उद्या फायनलची रात्र, उद्या सुद्धा चांगल्या लढतीचा आनंद तुम्हाला पाहायला मिळणार. मी दोन्ही मान्यवरांचं मनापासून धन्यवाद देतो. चला फिल्डिंग टीम, यंग स्टार 11 चिखले, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर यानंतर तुम्हाला सामना खेळायचा आहे. आपण रेडी राहा. यंग स्टार 11 चिखले, विनर जो सामना 4 षटकांचा असेल. तर पुढचे आमचे सन्मान आहेत. आम्ही मान्यवरांचा सन्मान घेतो. आलेल्या सर्व पाहुण्यांचं, मान्यवरांचं मी संयोजकांच्या वतीनं सहर्ष स्वागत करेन. वेलकम, सुस्वागतम. ग्रामस्थ मंडळ दुंद्राईची ही स्पर्धा तमाम
चाहता वर्ग, पाठीराखा वर्ग. तर या दरम्यान आपण पाहतोय उमरोली ग्रामपंचायतीच्या विकासाची गंगा गावामध्ये आणून ज्यांनी समाज कल्याणासाठी सातत्याने ज्यांचा पुढाकार असतो ते युवा नेतृत्व उपसरपंच साहेब रोशनजी पोपेटा यांचा आपण इथे आदरतिथ्य सन्मान करतो. ग्रामस्थ मंडळ धुंद्राई, तर आयोजक जे आमचे आयोजक आहेत सर्व आपण रोशनजी पोपेटा यांचा एक आदरतिथ्य सन्मान घेतो आणि त्यांना विनंती करेन आपण आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा. सुस्वागतम. अगदी आपल्या वडिलांचा वसा आणि वारसा आणि वडिलांच्या विचारानं आज राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचं पदार्पण पाहिलं आणि पदार्पणातच त्यांनी केलेली अनेक विकास कामे. मी संजय दादाने विनंती करेन आपण सुद्धा या रोशनजी पोपेटा यांचा आदरतिथ्य सन्मान करतो. वडिलांचा विचाराचा वसा आणि वारसा पुढे ठेवत आज त्यांना दिलेल्या समाजासाठी योगदान आणि उमरोली ग्रामपंचायतीचं त्यांना उपसरपंच होण्याचं भाग्य सुद्धा कमी वयामध्ये मिळालेत. ही सुद्धा एक अभिमानाची गोष्ट आम्हा सर्वांसाठी. ग्रामस्थ मंडळ धुंद्राईवर त्यांचं नेहमी प्रेम असतं आणि जेव्हा जेव्हा आमच्या आयोजकांना काही साह्य असो तर रोशनजी पोपेटा नेहमी मदतीला धावून येतात. एकदा जोरदार टाळ्या उद्या त्यांच्यासाठी. नेहमीच आमच्या ग्रामस्थ मंडळ धुंद्राईवर असलेलं हे प्रचंड प्रेम आम्ही त्यांचं नेहमी पाहत असतो. चला मॅच ऑन होईल. मी विनंती करेन उत्तरार्धाकडे आपण जरूर वळणार आहोत. तर पारस मसाला मिलचे आमचे उद्योजक आणि पॅकर्स बैलगाड्या क्षेत्रातील एक मोठं नाव विष्णूचे शेळके आदई यांच्याकडून चिंचोली संघाला शुभेच्छा आलेत. तर मदनजी चौधरी 1000चं आर्थिक सहाय्य, बगारामजी चौधरी 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य आणि भाऊ चौधरी 500 रुपयाचं आर्थिक सहाय्य त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. लक्ष वेधतोय मॅच कडे. सामना महत्वाचा आहे. सामना अटीतटीचा. या मॅच मध्ये का होईल विनिंग टार्गेट सेट केलंय. विजयासाठी लक्ष असेल 60 डावांचं लक्ष. मॅच ऑन इन. आघाडीची जोडी अभिषेक शेळके धीरज जांभळे. ओ पहिला चेंडू वेगवान आणि हा डॉट बॉल. नितीन माळीला आपण पाहतोय प्रमुख गोलंदाज. त्याच्यावर सुद्धा संघाच्या खूप काही अपेक्षा असतील आणि तुमच्या प्रमुख गोलंदाजांवर संघ बऱ्याच वेळा डिपेंड असतो. पॉवर प्लेचं षटक म्हटलं तर हाणामारी करायची, धावा बनवायच्या आणि त्याच प्रयत्नामध्ये लक्ष विद्या. नेक्स्ट बॉल लॉंग रनवे. नितीन माळी पहिला चेंडू डॉट. 8:50 चालले. तिसरा सामना सूर्य. 9 मॅचेस आज कव्हर करायचे. थोडीशी दमछाक असेल. प्रयत्न आम्ही नक्कीच करू. स्ट्रायकर एंडला अभिषेक सज्ज होईल. ओ हा चेंडू पुन्हा एकदा गुड बॉलिंग. दिशा टप्पा विभिन्नता हे जर तुमच्याकडे असेल ना तर तुम्ही मैदानावर काही करू शकता आणि नितीन माळी त्यासाठी तत्पर आहे. 2 चेंडू डॉट फेकलेत. टार्गेट आहे 60. दोघांमध्ये चर्चा होईल. धीरज गेला. धीरज जांभळेनं कान मंत्र दिला अभिषेकला. विध्वंस खेळासाठी अभिषेक ओळखला जातो. तो शांत बसणारा नाहीये. तो मुळीच शांत बसणारा नाहीये. 2 चेंडू डॉट. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा सज्ज होईल. नितीन माळी पुढे सरसावत आक्रमकतेला शांत बसवलंय. असं म्हटलं जातं का आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो आणि आता आक्रमकतेला शांत बसवलंय. नितीन माळीची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊ द्या. पॉवर प्ले मध्ये थांबून ठेवणं जिगरीचं काम असतं आणि तो काम करतोय नितीन माळी. हा चेंडू पुन्हा उभा ठेवले. स्विंग होता. काय भेदकताय. सन्माननीय आमचे पाहुणे भाऊ खारुटकर यांचे इथे आगमन झाले. त्यांना विनंती करेन आपण सुद्धा या. लक्ष विद्या मॅच कडे. नितीन माळी 4 चेंडू डॉट. काय कमालीची बॉलिंग आहे. पॉवर प्ले मध्ये थांबवले. कुणाला थांबवले तर अभिषेक शेळकेला. तो चारी बाजूला फटकेबाजीसाठी ओळखला जातो.
दिशा टप्पा स्वतः गोलंदाज क्षेत्ररक्षण सजवतोय आणि त्याच योग्य दिशेनं ही गोलंदाजी होते. आक्रमण करतोय. तब्बल 4 चेंडू नंतर प्रतीक्षा करावी लागली. टार्गेट इज 60. 5 चेंडूचा खेळ संपला. धावा फलकावरती टोटल 1. नितीन माळी 4 चेंडू डॉट केले. त्यानंतर सिंगल आली. विजयासाठी टार्गेट इज 60. 60 रन्स टू विन. मॅच मधील उत्तरार्ध आपण पाहतोय 2 आत करताना संघ i11 चिंचोली विरुद्ध GKC धुंद्रे. मॅच ऑन आहे. काही तिथे आपण पाहतोय दुखापतग्रस्त आहे. प्रेक्षक वर्ग सुद्धा या लढतीचा आनंद घेतोय. त्यांचं सहर्ष स्वागत. टार्गेट 60. GKC धुंद्रे. जो संघ जिंकेल तो खेळेल यंग स्टार 11 चिखले संघाविरुद्ध. कमालीचा सामना तो सुद्धा पाहणार आहोत. ग्रामस्थ मंडळ धुंद्राईची स्पर्धा अतिथी कक्षामध्ये आमची सर्व मान्यवर मंडळी या स्पर्धेचा आनंद घेत असताना लक्ष विद्या मॅच कडे. वन्स अगेन नितीन. हो चेंडू बघा काय भेदकताय. सिंगल अक्षरशः थांबून ठेवलं नितीनच्या या भेदक माऱ्यानं. गुड बॉलिंग. चला पंचांकडून वॉर्निंग येते का एकत्रित येऊ नका. GKC धुंद्रे थोडा आम्हाला कॉपरेट करा. टीम मीटिंग वारंवार नको. आपण गोलंदाजांची निवड करून ठेवा. इथून आम्हाला एक मिनिट महत्वाचं आहे. एक मिनिट महत्वाचं आहे. कारण तब्बल 2 तास वाया गेलेत ना त्याची भरपाई. ती 2 तास वाया गेलेत तिथे आम्हाला तो टाइम वेळ वाचवायचा. पहिल्या षटकामध्ये फक्त 1 धाव आली आणि तिथे आता थोडस गिअर चेंज करावं लागेल. 2 आलं. डॉट डॉट सलगचे 4 डॉट नंतरच्या 2 चेंडूवर सिंगल सिंगल टोटल 2 धावा. कंपॅरिझन केलं 12 धावा होत्या. अभिषेकनं मागच्या 4 चेंडूवर सुरुवातीला पाहिले त्याचे प्रयत्न होते मात्र त्यामध्ये त्याला सक्सेस मिळालं नाही. बिल्डअप करावी लागेल. धावसंख्या पुढे सरकत्या. सामना महत्वाचा आहे. धावसंख्या वेगाने पुढे गेली तर विजय खेचून आणू शकेल. दोन्ही संघांना हा सामना महत्वाचा आहे. काही आमचे प्रेक्षक आहे बघा पार्किंगसाठी भरपूर व्यवस्था. इथे फक्त मेन एंट्री जवळ तुमच्या 2 व्हीलर्स कार पार्क करू नका.
चला थोडं स्पीडअप पाहिजे, स्पीडअप. GK दुंद्रे आता टायमर सेट करावा लागेल. आयोजकांना विनंती करेन टायमर सेट करा. धावसंख्या 2. ओ हो हो, ही विकेट. लक्ष विद्या मॅच कडे. ओव्हर नंबर 2, गोलंदाज श्रवण चौधरी. नवीन फलंदाज आलाय प्रसन्न शेळके. टार्गेट 60. अभिषेक वर संघाची जबाबदारी आहे. तो मात्र इथे कमबॅक करून देत नाही, कारण सुरुवातीला 4 चेंडू डॉट खेळला. विजय अजूनही लांब आहे. गुड बॉलिंग, काय गोलंदाजी होते बघा. भेदक मार आहे. पहिल्या चेंडूवर विकेट, डॉट. आतापर्यंत डॉट बॉल पाहिले तर 5 चेंडू डॉट आलेत, 1 विकेट मिळाले. फटके खेळतात मात्र लेट खेळतात. ऑन द पेपर आता थोडं 60 कठीण होत चालले. मॅच मध्ये काय होऊ शकतो, कमबॅक व्हायचा असेल. ओ हो, काय गोलंदाजी, तिखट गोलंदाजी. चेंज ऑफ स्पेस, फलंदाजांना अक्षरशः भंबेरी काढणारी गोलंदाजी. सुंदर गोलंदाजी. 2 चेंडू डॉट. पहिल्या षटकामध्ये 4 डॉट. दबाव दडपण. कधी कधी क्रिकेटमध्ये असं होत असतं, कधी कधी फलंदाजांचा मानला जाणारा क्रिकेट. ओ गुड बॉलिंग, काय गोलंदाजी. फलंदाजांना मामा बनवताना क्या बात आहे. 3 चेंडू डॉट. विकेट नंतर 3 डॉट. आतापर्यंत टोटल 7 बॉल डॉट. सुंदर गोलंदाजी. डॉट बॉलचं पर्सेंटेज इथे वाढवतो जाते. एकूण धावा धाफलकावरती फक्त केवळ आणि केवळ 2. हो, आणखीन या अंपायर सिग्नल. व्हाईट बॉल. नितेशजी भगत प्रसिद्ध उद्योजक, क्रिकेट वेळी चाहते, क्रिकेट समीक्षक सुद्धा आहेत. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. व्हाईट बॉल. धावफलक पुढे सरकला. टोटल एकूण धावा 3. टार्गेट 60. WTC. ओ, आक्रमण जरूर केलं, प्रयत्न होईल. इथून धावसंख्येची गती वाढवणं सुद्धा तेवढं महत्वाचं आहे. गुड रनिंग बघा, नजरेसमोरून धावा चोरल्यात. तीन धावेने धावफलक पुढे सरकेल. एकूण धावा 6. 6 रन. टार्गेट 60. आपण अनुभवतो या सामन्यामध्ये मोठे फटके येत नाही. आतापर्यंत एकही मोठा फटका आला नाही. सर्व आमचे अतिथी मान्यवर या मॅचला एन्जॉय करत असताना त्यांचं सुद्धा ग्रामस्थ मंडळ धुंद्राई तर रोशनजी पोपेटा यांचं आम्ही धन्यवाद देतो. एक युवा नेतृत्व आहे. समालोचकांचं नेहमी ते कौतुक करत असतात. नेक्स्ट बॉल सज्ज होईल. ओ, स्वीप करताना डीप खड्या. फिल्डर प्रयत्न करतील मात्र अशा चुका कराल तर विजयासाठी मुखावं लागेल. आणि येतोय चौकार. दरम्यान आपण स्टेजवर पाहतोय आदरणीय जितेशजी नावडेकर साहेब. वेलकम. यशस्वी आयोजक म्हणून त्यांना पाहिलेत. चांगले क्रिकेट समीक्षक, क्रिकेटची आवड सुद्धा तेवढीच आहेत. अनिकेत गाडगेकर हे सुद्धा उपस्थित आहेत. जितेशजी नावडेकर आपलं वेलकम. मागे त्यांच्या प्रयत्नातून आम्ही सुंदर स्पर्धा सर्वांनी पाहिली. डिसिप्लिन जरूर पाहिली. मी पुनश्च एकदा जे हनुमान मित्र मंडळाच्या तर्फे त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. तर या स्पर्धेसाठी आपण पाहतो युवा नेतृत्व, दानशूर व्यक्तिमत्व, युवकांसाठी सातत्याने सहकार्य करणाऱ्या
रोशनजी पोपेट यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. उद्या 5,000चं आर्थिक साह्य युवा नेतृत्व आणि नेहमी उमरोली ग्रामपंचायतीसाठी विकासाचा आम्ही त्यांना कार्य करताना पाहिलं. डोक्यावरती बर्फ, जिभेवर साखर आणि पायाला आपण पाहतो भिंगरी, या उक्तीचा उल्लेख आम्ही त्यांचा नेहमी करू. कुशल कार्यपद्धती, प्रामाणिक करण्याची त्यांची वृत्ती आणि नेहमीच नवीन अपेक्षा, नवीन भरारी त्यांच्या कामामध्ये पाहिली उमरोली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून. ओ क्लीन बोल्ड, फलंदाज होईल बाद. 60 डावेसाठी नाकी 9 आणल्या. मॅच मध्ये काय होऊ शकतो, कहाणी वेगळी. क्रिकेट खेळाचं हेच नाव आहे, क्रिकेटची हीच रंजकता आहे. क्रिकेटमध्ये कधी काय होऊ शकतो, राजाचा रंक आणि रंकाचा राजा होण्याला वेळ लागत नाही. आणि हा सामना पाहिल्यानंतर तेच चित्र आपण अनुभवतोय. डीजे सुंदर संगीत ऐकवलं. शालेय जीवनामध्ये राहुल उल्वेकर जेव्हा कॉलेजला आलते आणि त्यांचे फेवरेट सॉन्ग होतं. ॲक्टर सुद्धा त्यांच्या आवडतीच्या होत्या. काळाच्या पडद्याआड जरूर गेल्या, मात्र आजही त्यांची गाणी अजरामर आहेत, जी आपण नेहमी पाहत असतो. एकूण धावफलक टोटल धावसंख्या आपण जरूर पाहिली. संघ थोडा बॅकफुटला आहे. टार्गेट विजयासाठी 60. तर नक्कीच आपण पाहतोय सूर्यकांतजी मसुरे, सूर्याबाई यांचं आम्ही विशेष स्वागत करतोय. जय शेठ चौधरी, नमन ट्रान्सपोर्ट्स आणि सूर्यकांत मसुरे या स्पर्धेचा आनंद घेत असताना त्यांना विनंती करतो आपण सुद्धा या. खानावचे उद्योजक आहेत चंद्रकांतजी मसुरे असतील, त्यांचं योगदान आहे या स्पर्धेला. मॅच कडे वळतो. मॅच नंबर 3, विकेट आणि त्यानंतर डॉट. एकूण धावफलकावर 10. 60चं टार्गेट आहे. ओ मागे ठेवला चेंडू, बॅटवर चेंडू येत नाही. अगदी धावसंख्येचा शुकशुकाट पाहतोय. जी के चे दुंद्र्या 60 डावेसाठी हे मैदान फलंदाजीसाठी अनुकूल आहे, मात्र आता गोलंदाजाने प्रतिकूल परिस्थिती निर्माण केल्या. क्रिकेटमध्ये हे नेहमी होत असतं. क्रिकेट इज अ चान्स आणि त्या संधीचं तुम्हाला सोनं करावं लागतं. एन्जॉय द गेम, चेस युअर ड्रीम्स आणि ड्रीम्स कम्स ट्रू हे म्हटलं जातं. आणि आता गोलंदाजी प्रभावित करते. सुंदर गोलंदाजी. काही गोलंदाज असेच असतात, काही धावा रोखणारे असतात आणि अक्षरशः धावसंख्येचा शुकशुकाट आपण पाहतोय. एकूण धावफलकावरती टोटल 10. टार्गेट आहे 60. ओव्हर नंबर 3. गोलंदाज अधिक सिनारे 3 चेंडू डॉट त्यांनी फेकले. सलग 4 डॉट. नितीन माळीनं फेकले होते 4 डॉट. डॉट बॉलचं पर्सेंटेज लॉफ केलाय, झेल सोडलाय. कदाचित झेल पकडला असता तर 5वा चेंडू डॉट असता. मात्र क्रिकेट काय होऊ शकतो. लक्ष विद्या मॅच कडे. जिथे जी नावडेकर या मॅचला एन्जॉय करताना त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. एकूण धावफलकावरती 11. ग्रामस्थ मंडळ धुंद्राई. हिवाळ्याचा ऋतू आहे आणि या मैदानावर थंडगार हवा आहे. अगदी आपण पाहतोय प्रेक्षक चाहता वर्ग या स्पर्धेचा आनंद घेत असताना तर नितेश दादा भगत युवा उद्योजक आणि या स्पर्धेचे आमचे दानशूर दाते. स्पर्धेसाठी जेवढं पाणी लागेल ते त्यांनी आम्हाला पुरवलं. मी ग्रामस्थ मंडळ धुंद्राईच्या वतीनं दादांचं मनापासून धन्यवाद देईन. दानशूर दात्यांशिवाय स्पर्धा यशस्वी होत नाही आणि त्या सर्व दानशूर दात्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो. इथून धावसंख्येची गती वाढवणं महत्वाचं. 11 धावा. खेळावं लागेल, लढावं लागेल, मात्र नाही. आणखीन एक विकेट. ज्या विकेटची गरज होती 3 षटकं संपली. धावफलकावरती 11 आणि टार्गेट विजयासाठी 60.
ऐकलं राहुल, आम्ही नक्कीच म्हणू कालिया नाग जसा फुंकर मारतो ना, तशी फुंकर मारणारी गोलंदाजी 3 षटकामध्ये गोलंदाजाने केली. डॉट बॉलचे पर्सेंटेज पाहिलं, नितीननं 4 डॉट, त्यांनी 2 दिल्या, 3 धावा दिल्या. श्रवणनं त्यांनी 8 धावा दिल्या, त्यामध्ये 3 डॉट बॉल होते. आणि अधिक सिनारेनं केवळ धाव दिली 1, त्यामध्ये सुद्धा 3 चेंडू डॉट पाहिलं. असं म्हटलं जातं का गोलंदाजी संधी मिळत नाही, त्यांना संधी निर्माण करावी लागतात. आणि दाखवून दिलं GK सिद्धुंद्रेनं. यंगस्टार चिखले संघ या गोलंदाजीचा अभ्यास करत असेल का किती तिकट मार आहे, कारण यातून विजय होणारा संघ त्यांच्या विरुद्ध 2 हात करणाऱ्या मॅच मध्ये दबाव दडपण निर्माण केले. विनिंग कॅल्क्युलेशन, चेंडू शिल्लक राहिलेत 12 आणि 49. टार्गेट मोठे, 12 बॉल 49. काय होईल मॅच मध्ये रणनीती? 12 मध्ये 60 धावा आम्ही चेस होताना पाहिले. आम्ही 5 षटकामध्ये 105 धावा सुद्धा चेस होताना पाहिले. 6 चेंडू मध्ये 28 चेस होताना पाहिले. क्रिकेटमध्ये हे समीकरण आपण बऱ्याच वेळा पाहिले. आता 12-49 मॅच मध्ये काय होईल? ओव्हर नंबर 4 ऋतिक माळी गोलंदाजी हाताळतोय, समोर उभा आहे. 12-49 होतील का? होतील. आक्रमण करावं लागेल. करण जांभळ्या क्रिकेटची अनेक वर्ष त्यांनी सेवा केल्या, आक्रमकतेसाठी ओळखला जातो. आता सर्व सामन्याचे सूत्र त्यांनी हातामध्ये केलेत. गोलंदाजांवर तुटून पडावं लागेल, ते प्रहार करावे लागतील, ती जुनी खेळी आठवावी लागेल. आणि आता लक्ष कठीण होत चाललंय. 11 बॉल 49. लक्ष विद्या मॅच कडे. I11 वाईल्ड कार्ड एंट्री या संघाला मिळाली. WTC I11 चिंचोली 2 हात करताना मागे ठेवला चेंडू, लॉफ करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक सोडला झेल. सिंगल डबल न काही होणार नाही. सामना थोडा कठीण होत चाललाय. 60 धावा करायचे, एकूण धावा अजूनही धावफलकावर 12. इथून प्रवास मोठा आहे. चेंडू आणि धावांच्या मध्ये तफावत, यामध्ये तुम्हाला बरोबरी साधायची असेल तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. लक्ष विद्या मॅच कडे. एकूण धावा धावफलकावरती 12. सामना पाहायला मिळतोय. I11 WTC चिंचवली GK सिद्धुंद्र्या. फटका जरूर खेळलाय, दूरवरून प्रयत्न होईल, मात्र सिंगल डबल न काही बिघडणार नाही. सिंगल डबल न काही बिघडणार नाही. एकूण धावा पाहतो. आता संघ पोहोचलाय 14. सूर्यकांत मसूर्या, सूर्याबाई मॅचचा आनंद घेत असताना खानावचे उद्योजक वेलकम. 9 चेंडू आणि 46 धावेची गरज. 14 धावा झालेत. अतिथी कक्षामध्ये सर्व आमची मान्यवर मंडळी या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. 9 बॉल 46. आक्रमण केल्या, प्रत्येक चेंडूवर लढावं लागेल. लॉंग ऑफ कडे. यंगस्टार चिखलेचे कॅप्टन आपण इकडे येऊन थांबा. विनर 4 षटकांचा सामना होईल. 9:10 झालेत. 9 मॅचेस कव्हर करायचे. हा 3रा सामना सुरू आहे. 5 षटकांचे अजूनही 4 मॅचेस बाकी आहेत राहुल. तर तुम्हाला सूचना आहेत. ओ लॉफ केला, डीप कडे, गुड कॅच. इझिली आपण पाहतो मॅचला कव्हर होत असताना. थंडगार हवा आहे. लक्ष विद्या मॅच कडे. विनिंग कॅल्क्युलेशन 7 मध्ये 45. ऋतिक माळी. यस, मॅच कठीण आहे. 60 धावेसाठी नाकी 9 आणलं. चला, मी आयोजकांना विनंती असेल काही सन्मान असतील तर आपण मान्यवरांचा सन्मान करूया. मॅच थोडी वन साइड आहे, त्या कारणास्तव, कारण निकाल स्पष्ट होणं बाकी. आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत. 6 मध्ये 44. जर 6 षटकार आले तरी हे कॅल्क्युलेशन जमणार नाही. तर काही मान्यवरांचा आपण इथे यथोचित मान सन्मान करतो. आलेल्या सर्व पाहुण्यांचं सहर्ष स्वागत.
आज वेळात वेळ काढून आलेली ही सर्व मान्यवर मंडळी आयोजकांना विनंती करेन अतिथी देव भव. तर सन्माननीय जितेशजी नावडेकर, मी पाहतोय नितेशजी भगत आणि अनिकेत गाडगेकर, तिन्ही मान्यवरांना विनंती करेन आपण यायचं टॉस बॉक्स मध्ये जिथे आपला आदर तिथे सन्मान होईल. तिन्ही मान्यवरांना आम्ही पाहतो आमचे पुरस्कार ते सुद्धा आहेत, त्यांना आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित सन्मान करतो. पुढचे सुद्धा काही सन्मान आहेत ते सुद्धा करणार आहोत. तिन्ही मान्यवरांचं वेलकम. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचा आम्ही यथोचित सन्मान करतो. सामना सुरू ठेवायचा. यंग स्टार 11 ला मी विनंती करेन. यंग स्टार 11 चिखले आपण यस रेडी आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून ग्रामस्थ मंडळ चषक दुंद्राई अतिथी मान्यवरांचा यथोचित सन्मान होते. आणि आज ग्रामस्थ मंडळ चषक दुंद्राईवर असलेलं प्रचंड प्रेम, असं म्हटलं जातं का सुंदर कर्तृत्व आणि हे नेतृत्व कुठे मिळत नाही, ते तुम्हाला स्वतः निर्माण करावं लागतं. आणि ही मंडळी क्रिकेटसाठी सातत्याने योगदान देत असताना आम्ही जितेशजी नावडेकर यांना जवळून पाहिलं. मोरबीची नाईट स्पर्धा आणि त्यांच्या सहकाऱ्यांची प्रचंड मेहनत, अगदी मध्यरात्रीमध्ये सुद्धा त्यांची कमिटी खूप छान होती. आणि पाहुण्यांचा पाहुणचार कसा असावा, आयोजन कसं असावं आणि त्यांच्या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळालं. मग नितेशजी भगत असतील, जितेशजी नावडेकर, अनिकेतजी गाडगेकर, त्यांचे काही सहकारी, अगदी परवामध्ये पाहिलं 40+ काही मंडळी होती. आपण पाहतोय ग्रामस्थ मंडळ दुंद्राईच्या माध्यमातून. जितेशजी नावडेकर धन्यवाद, आपण इथे आलात, अमूल्य वेळ दिला. उद्या वेळ असेल तर उद्या सुद्धा या, कारण फायनलची रात्र. क्रिकेटचे चाहते समीक्षक आहेत. देऊ चौधरी साहेब यांचा आम्ही सन्मान घेतो, त्यांना विनंती करेन आपण सन्मानाचा स्वीकार करा. राहुल, मॅच थोडी वन साइड असल्या कारणानं आम्ही सन्मान घेतो. 3 मध्ये 39. तर नितेशजी भगत साहेब यांचा आम्ही मनापासून धन्यवाद. या स्पर्धेसाठी 1500 रुपयाचं आर्थिक सहाय्य मिळालं, त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. वेळात वेळ काढून आलेत. तर या स्पर्धेसाठी आम्ही पाहतोय उमरोली ग्रामपंचायतीचे दमदार उपसरपंच, आपल्या वडिलांचा वसा आणि वरसा आणि आपल्या वडिलांच्या विचारांना पुढे घेऊन चालणाऱ्या, आम्ही बोलून नाही तर करून दाखवतो या उक्तीच्या रोशनजी पोपेटा यांच्याकडून या स्पर्धेला 5000 रुपये, त्यांचा आम्ही विशेष धन्यवाद देतो. तर टॉस इथे होणार आहे. मी रोशनजी पोपेटा यांना विनंती करेन टॉस बॉक्स मध्ये आपल्या पवित्र शुभास्ते आपण इनिंग ब्रेक मध्ये हा टॉस करणार आहोत. यंग स्टार चिखले रेडी आहेत, यातून विजय होणारा संघ. यस, मॅच कठीण आहे. गोलंदाज सुद्धा मॅच मध्ये काय काय करू शकतात याचं उत्तर आपण पाहिलं.